श्री स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण 8th स्टँडर्डमधील प्रॅक्टिस सेट 17.2 पाहणार आहोत. आता त्यामधील क्वेश्चन नंबर 1 पहा. क्वेश्चन नंबर 1 मी ॲज इट इज लिहून घेतलेला आहे. द डायमीटर PQ अँड RS ऑफ द सर्कल विथ सेंटर C आर परपेंडिक्युलर टू इच अदर ॲट C. म्हणजे आपल्याला इथं डायमीटर PQ आणि RS दिलेली आहेत आणि ते काय आहेत तर परपेंडिक्युलर आहेत. ओके, एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत आणि इथं सेंटर C दाखवलेलं आहे आपल्याला. स्टेट वाय आर्क PS अँड आर्क SQ आर कॉन्ग्रुएंट. आणि आपल्याला काय सांगायचं आहे तर आर्क PS आणि SQ हे कॉन्ग्रुएंट का आहेत आणि राईट द अदर आर्क्स विच आर कॉन्ग्रुएंट टू आर्क PS. आणि अजून कोणते आर्क आहेत की ते आर्क PS ला कॉन्ग्रुएंट आहेत ते आपल्याला काय लिहायचं आहे. ओके, फर्स्ट आपल्याला गिवन जे दिलेलं आहे ते काय लिहून घेऊया. काय द डायमीटर PQ आणि RS. द डायमीटर कोणते PQ अँड RS हे काय होणार आहेत परपेंडिक्युलर, राईट. RS ऑफ द सर्कल आर परपेंडिक्युलर टू each other, right, each other at center C. ओके, त्यामुळे काय होणार आहे हे परपेंडिक्युलर असल्यामुळे PCS SCQ QCR आणि RCP हे सगळे काय 90 डिग्रीचे अँगल्स होणार आहेत, राईट. देअरफॉर मेजर ऑफ अँगल PCS इज इक्वल टू कोणता नंतर SCQ. मेजर ऑफ अँगल SCQ इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल QCR इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल RCP इज इक्वल टू काय होणार आहे 90 डिग्री, राईट. देअरफॉर त्यामुळे आता तुम्ही बघितलं तर PCS हा 90 डिग्री आहे, त्यामुळे त्याचा आर्क जो आहे PS आहे तोही काय असणार आहे 90 डिग्री असणार आहे, राईट. म्हणजेच बघा आता मेजर ऑफ आर्क PS इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल PCS. देअरफॉर हा काय असणार आहे 90 डिग्री. आपण ह्याला काय इक्वेशन 1 मानूया. तसंच आपल्याला हे सगळे आर्क आहेत तेही काय करायचे आहेत 90 डिग्री दाखवायचे आहेत. आता नंतर कोणता SQ. मेजर ऑफ आर्क SQ, राईट, SQ इज इक्वल टू मेजर ऑफ, आता त्याचा कोणता होणार आहे तर SCQ हा अँगल होणार आहे. SCQ इज इक्वल टू 90 डिग्री आणि याला आपण इक्वेशन 2 मानूया. आणि नंतर कोणता आर्क QR. मेजर ऑफ आर्क QR इज इक्वल टू म्हणजेच काय होणार आहे मेजर ऑफ अँगल QCR. मेजर ऑफ अँगल QCR इज इक्वल टू 90 डिग्री आणि याला आपण काय इक्वेशन 3 मानूया. ओके, नंतर मेजर ऑफ आर्क कोणता आता राहतोय बघा आता RP, राईट, किंवा PR इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल त्याचा कोणता अँगल होणार आहे RCP, राईट. RCP इज इक्वल टू 90 डिग्री आणि याला इक्वेशन आपण 4 मानूया. ओके, आता तुम्ही बघितलं तर हे काय सगळे 90 डिग्रीचे अँगल्स झालेले आहेत, त्यामुळं आपण काय म्हणजे मेजर आर्क PS इज इक्वल टू आर्क SQ घेऊ शकतो का तर दोन्हीचं काय मेजरमेंट सेम आहे त्यामुळे. देअरफॉर आणि आपल्याला काय तेच प्रूव्ह करायला सांगितलेलं आहे, राईट. मेजर ऑफ आर्क PS इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क SQ का तर फ्रॉम इक्वेशन
फर्स्ट अँड सेकंड वरून, फ्रॉम 1 and 2. ओके. आणि नंतर बघा आता फर्स्ट, सेकंड आणि फोर्थ ह्यावरून काय आर्क PS इज इक्वल टू काय होणार आहे, आर्क QR होणार आहे आणि आर्क PR होणार आहे, राईट. आणि आपण फर्स्ट आणि सेकंड घ्यायचं नाही, कारण PS इज इक्वल टू SQ आपल्याला काय ऑलरेडी दिलेलं आहे तिथं, राईट, कॉन्ग्रुएंट आहे म्हणून. आणि आपल्याला नंतरचे आर्क विचारलेले आहेत, त्यामुळे आपल्याला हे आर्क घ्यायचे आहेत. ओके, हे काय कॉन्ग्रुएंट आहेत का, तर हे 90 डिग्री आहेत म्हणून. आता बघा आर्क कोणते, RP, नंतर आर्क, नंतर कोणता आहे QR, राईट. आर अल्सो कॉन्ग्रुएंट टू आर्क PS, का तर फ्रॉम कोणत्या, फर्स्ट, थर्ड आणि फोर्थ, फर्स्ट, थर्ड अँड फोर्थ. ओके, ह्या इक्वेशनवरून, राईट. नंतर देअरफॉर, त्यामुळे काय होणार आहे, आर्क PS कॉन्ग्रुएंट होणार आहे आर्क PR ला, राईट. आणि कॉन्ग्रुएंट नंतर आर्क कोणता होणार आहे, तर आर्क QR, राईट. म्हणजे हे जे आर्क आहेत PS, SQ, QR आणि RP हे काय कॉन्ग्रुएंट असणार आहे, राईट. आता आपला क्वेश्चन नंबर 1 सॉल्व्ह झालेला आहे. आता आपण सेकंड बघूया. क्वेश्चन नंबर सेकंड, इन द adjoining figure O is the center of the circle whose diameter is MN. Measures of some central angles are given in the figure. Hence find the following. आता आपल्याला इथं एक फिगर दिलेला आहे, त्याचा सेंटर O दिलेला आहे आणि MN हा डायमीटर दिलेला आहे. ओके. आणि आपल्याला काही मेजर्स म्हणजे काही अँगलचं मेजरमेंट्स दिलेलं आहे, त्यावरून आपल्याला खाली जे पॉईंट्स क्वेश्चन विचारलेले आहेत त्याचं काय आपल्याला आन्सर लिहायचं आहे. ओके. फर्स्ट आता बघा काय आहे, मेजर ऑफ अँगल AOB अँड मेजर ऑफ अँगल COD. आता AOB म्हणजे हा एक अँगल आणि कोणता, तर COD ह्या अँगलचं आपल्याला फर्स्ट मेजरमेंट काढायचं आहे, राईट. आता फर्स्ट बघा तुम्ही बघितलं तर हा डायमीटर असल्यामुळं ह्या साईडचं जे सगळं जे मेजरमेंट असतं ते काय असणार आहे, 180 डिग्री असणार आहे, राईट. त्यामुळं आपण काय म्हणजे हे सगळं मेजरमेंट घेऊन ना 180 डिग्री आहे आधी लिहायचं आहे, त्याच्यावरून आपण AOB ह्याचं मेजरमेंट फाइंड करायचं आहे. ओके. फर्स्ट आपल्याला काय दिलेलं आहे, सेगमेंट MN इज द डायमीटर, राईट. देअरफॉर, त्यामुळे काय होणार आहे, मेजर ऑफ अँगल MOA प्लस AOB प्लस मेजर ऑफ अँगल AOB, राईट, प्लस मेजर ऑफ अँगल कोणता, BON इज इक्वल टू काय होणार आहे, 180 डिग्री होणार आहे, राईट. का तर हा डायमीटर असल्यामुळे हे इकडचं 180 होणार आहे, इकडचं 180 होणार आहे. म्हणजेच याचं हे काय येतं, का तर अँगल इन ए लिनियर पेअर. हे कसे आहेत अँगल्स आहेत ते लिनियर पेअरमध्ये आहेत. ओके. नंतर देअरफॉर आता काय होतंय बघा, आता MOA किती दिलेला आहे, 100 डिग्री प्लस AOB आपल्याला काढायचं आहे, त्यामुळं काय आपण ॲज इट इज लिहूया आहे, आणि प्लस आता BON आपल्याला 35 दिलेला आहे इज इक्वल टू 180 डिग्री. ओके. देअरफॉर आता 100 प्लस 35 म्हणजेच 135 डिग्री झालं, प्लस मेजर ऑफ अँगल AOB इज इक्वल टू 180 डिग्री. ओके. देअरफॉर काय होणार आहे, मेजर ऑफ अँगल AOB इज इक्वल टू 180
प्लस आहे इकडे गेलं की ते मायनस होणार आहे, म्हणजेच 135 डिग्री. राईट. देअरफोर त्यामुळे काय येणार आहे, मेजर ऑफ अँगल AOB इज इक्वल टू, तुम्ही बघितलं तर आता मायनस केलं तर काय होणार आहे, 10 मधून 0 कट करून 10 येणार आहे, 10 मधून 5 गेले 5 राहणार आहे, 8 कट करून 7, 7 मधून 3 गेले 4, म्हणजेच AOB किती आलेला आहे, 45 डिग्री. आता आपल्याला नेक्स्ट बघा कशाचं काढायचं आहे, तर COD. COD म्हणजे हा अँगल आपल्याला काय फाइंड करायचा आहे. आता तुम्ही बघितलं तर AOB आणि COD हे काही दोन्हीही कॉन्ग्रुएंट अँगल्स आहेत, त्यामुळे इकडचं जे AOBचं जे आलं तेच काही CODचं येणार आहे. राईट. म्हणजेच आता सिमिलरली मेजर ऑफ अँगल COD इज इक्वल टू 45 डिग्री. ओके. आता सेकंड आपल्याला काय काढायचं आहे, शो दॅट आर्क AB कॉन्ग्रुएंट आर्क CD. ओके. आता तुम्ही बघितलं तर आर्क AB हा किती असणार आहे, तर AOB अँगल AOB 45 डिग्री आहे. राईट. त्यामुळे हा ही आर्क 45 होणार आहे. ओके. मेजर ऑफ आर्क AB इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल AOB इज इक्वल टू 45 डिग्री. राईट. तसंच आपल्याला दुसरा आर्क CDचं काढायचं आहे, त्यासाठी आपण आर्क CD किती आहे तो घेऊया. CD इज इक्वल टू CDचं कोणता अँगल होणार आहे, तुम्ही बघितलं तर COD होणार आहे. COD आणि तोही किती आहे, 45 डिग्री. राईट. देअरफोर त्यामुळे आता हे दोन्हीही म्हणजे सेम मेजरमेंट आलेलं आहे. राईट. त्यामुळे ते काही कॉन्ग्रुएंट असणार आहेत. ओके. देअरफोर काय होत आहे, आर्क AB कॉन्ग्रुएंट होणार आहे आर्क CD. राईट. देअरफोर मेजर ऑफ आर्क राईट आर्क AB कॉन्ग्रुएंट होणार आहे मेजर ऑफ CD ला. राईट. मेजर ऑफ आर्क CD. ओके. आता इथं इज इक्वल टू आहे आणि इथं कॉन्ग्रुएंट आहे असं आपण हे केलेलं आहे. राईट. आता आपण हे सेकंड प्रूफ केलं. आता थर्ड काय आहे, शो दॅट कॉर्ड AB कॉन्ग्रुएंट CD. आता आपण इथं तर आर्क AB कॉन्ग्रुएंट CD म्हणजे प्रूफ केलेला आहे, त्यामुळं कॉर्ड ही दोन्हीचे एकमेकांचे काय असणार आहेत, तर म्हणजे कॉन्ग्रुएंट असणार आहेत. थर्ड बघा काय आहे, थर्ड आर्क AB कॉन्ग्रुएंट आर्क CD. आता आपण हे वरती बघितलेलं आहे. देअरफोर त्यामुळे त्याचे कॉर्ड ही असणार आहेत, तेही काय असणार आहेत, कॉन्ग्रुएंट असणार आहेत. कॉर्ड AB कॉन्ग्रुएंट कॉर्ड CD. का तर आन्सर ह्याचं काय येते, करस्पॉन्डिंग chords of congruent are corresponding chords are congruent, therefore their arc are congruent. ओके. आता स्टुडंट्स बघा आपलं काय आता 17.2 ह्याचे काही दोनच क्वेश्चन्स होते आणि हे काय शिकवून काय सॉल्व्ह झालेले आहेत. ओके. तुम्हाला माझे असेच जर व्हिडिओ बघायचे असतील तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.